गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याचा अभ्यास करणार आहे. आपण मागच्या वेळेस आपण अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय त्याचा अभ्यास केला, त्याचं डेरिव्हेशन, त्याचं एक्सप्रेशन बघितलं आपण. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट कुठली लक्षात आली आपल्या, की जर समजा तो जो ऑब्जेक्ट आहे तो पॉईंट ऑब्जेक्ट असेल तर आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला घेतला आहे, व्हेक्टर एल इज इक्वल्स टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी. म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू पोझिशन व्हेक्टर इनटू लिनियर मोमेंटम. जेव्हा ऑब्जेक्ट हा बिंदू स्वरूपात पॉईंट ऑब्जेक्ट असतो तेव्हा हा फॉर्म्युला घ्यायचा. आणि जर समजा तो ऑब्जेक्ट एक्सटेंडेड असेल, एक्सटेंडेड म्हणजे पसरलेला असेल, जसं रिजिड बॉडी असते पसरलेली असते, तिथं वस्तुमान पसरलेलं असतं, मास इज डिस्ट्रीब्युटेड, त्या केसमध्ये एल इज इक्वल्स टू आय इंटू ओमेगा असा तो फॉर्म्युला आपण जनरली घ्यायचा आहे. तर हा अँग्युलर मोमेंटम जो आहे याचं कॉन्झर्वेशन म्हणजे जसं आपण लिनियर मोशनमध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा अभ्यास केला, तसा आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा अभ्यास आपण करूया. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा जो आपण अभ्यास केला त्याची स्टेटमेंट काय होती, इफ द रिझल्टंट एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी इज झिरो देन इट्स लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. म्हणजे आता इथं ही जी स्टेटमेंट आहे याच्यामध्ये किती फिजिकल क्वांटिटी आहेत, फोर्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्यानंतर लिनियर मोमेंटम ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. ही फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत ह्या लिनियर मोशनमधल्या, त्या जागी आपण इथं काय करूयात, रिमूव्ह फोर्स बाय टॉर्क. म्हणजे जसं फोर्स ही लिनियर मोशनमधली जी क्वांटिटी आहे त्याच्या जागी काय घ्यायचं आपण, टॉर्क घ्यायचं, कारण फोर्स इज ॲनालॉगस टू टॉर्क रोटेशनल मोशनमध्ये. आणि इथं ॲक्टिंग ऑन बॉडी असं म्हटलं आहे तर त्या ठिकाणी आपण रोटेटिंग बॉडी असं म्हणूया. आपण रोटेटिंग बॉडी असं म्हटलं की आपल्याला रोटेशनल मोशनमधला तो लॉ लिहायला मदत होणार आहे. आणि लिनियर मोमेंटम जे इथं आपण म्हटलं आहे ते लिनियर मोमेंटमच्या जागी आपण काय घेऊयात, अँग्युलर मोमेंटम. असे बदल आपण जर केले तर आपल्याला हीच स्टेटमेंट जी लिनियर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमची आहे तशीच स्टेटमेंट आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची आपण करू शकू. आणि बघूया आता ती स्टेटमेंट कशी होईल. काय मी सांगितलं तुम्हाला, फोर्सच्या जागी काय घ्यायचं, टॉर्क. आणि इथं बॉडी म्हटलं आहे त्याच्या जागी काय घ्यायचं, रोटेटिंग बॉडी. आणि इथं लिनियर मोमेंटम असं म्हटलं आहे त्याच्या जागी अँग्युलर मोमेंटम. बघा मग आता या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. इफ द रिझल्टंट एक्सटर्नल टॉर्क, बघा एक्सटर्नल टॉर्क म्हटलं, आता एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी इज झिरो देन इट्स अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. म्हणजे जर समजा टॉर्क जो आहे तो टॉर्क टाऊ जर झिरो असेल म्हणजे ॲक्टच होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम यल काय होणार, कॉन्स्टंट. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग आता याची प्रूफ आपल्याला बघायची आहे या ठिकाणी. आणि ती प्रूफ बघण्यासाठी थोडंसं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे, मॅथमॅटिकल पार्ट आहे, आणि तो कसा करायचा बघूया आपण. आपल्या डेफिनेशनप्रमाणे अकॉर्डिंग टू डेफिनेशन व्हेक्टर एल इज इक्वल्स टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे, डेफिनेशनमधून आपण घेतलेला आहे. तर आता याला आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. डी बाय डी टी ऑफ एल व्हेक्टर एल इज इक्वल्स टू डी बाय डी टी ऑफ दिस व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी, म्हणजे हा ब्रॅकेट. आता हे जे डेरिव्हेटिव्ह आहे हे आपण मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्हच्या टॉपिकमध्ये यू व्ही रूल आपल्याला माहिती असेल. तो यू व्ही रूल मी या ठिकाणी मुद्दाम लिहून दिला पहा. तो यू व्ही रूल काय आहे, डी बाय डी टी ऑफ यू व्ही असं एक, जर यू व्ही प्रॉडक्ट रूल म्हणतात त्याला. यू आणि व्ही ह्या दोघांचा प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे, गुणाकाराचा डेरिव्हेटिव्हचा नियम आहे. तर इथं आपण काय करायचं, यू आणि व्ही ह्या दोन टर्मपैकी पहिली टर्म तशीच ठेवायची यू, आणि दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डी व्ही बाय डी टी, आणि प्लस घ्यायचं इथं मध्ये. दुसरी टर्म तशीच ठेवायची व्ही, आणि पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डी यू बाय डी टी. याला म्हणायचं यू व्ही रूल डेरिव्हेटिव्हमधला. तर त्या रूलचा इथं आपण उपयोग केला पहा. डी एल बाय डी टी, व्हेक्टर डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू, आता ही जी पहिली व्हेक्टर आर जो आहे तो तसाच ठेवला, क्रॉसमध्ये क्रॉस आहे, आणि दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह व्हेक्टर डी पी बाय डी टी, प्लस दुसरी टर्म कुठली आहे व्हेक्टर पी आहे ती तशीच ठेवली आणि परत मध्ये क्रॉस,
आणि पुढे लिहिलं आहे वेक्टर डी आर बाय डी टी, म्हणजे यू व्ही रूलचा याप्रमाणे इथं आपण उपयोग केला आहे. मग आता या ठिकाणी वेक्टर डी आर बाय डी टी म्हणजे वेक्टर यू लिनियर व्हेलॉसिटी. जसं आपण एक्सप्रेशन फॉर सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशनचा जो अभ्यास केला त्यामध्ये आपण वेक्टर डी आर बाय डी टी याची व्हॅल्यू वेक्टर व्ही अशी घेतली आहे. तसंच इथंही आपण घेतो आहे वेक्टर डी पी बाय डी टी, त्याला आपण म्हणायचं आहे फोर्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इम्प्रेस्ड फोर्स, असं आपण न्यूटन्सच्या सेकंड लॉमध्ये बघितलेलं आहे. त्यावरून डी पी बाय डी टी इज इक्वल्स टू एफ म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू फोर्स, आणि पी म्हणजे काय एम इंटू व्ही मास इंटू वेलॉसिटी, वेक्टर पी इज इक्वल्स टू एम इंटू वेक्टर व्ही. इथं सगळं आपण वेक्टर फॉर्ममध्येच घेतो आहे, म्हणूनच इथं सगळं हे मध्ये क्रॉस वगैरे जे आहे हे व्यवस्थितपणे समजावून घेणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या किमती आहेत एवढ्या ह्या तिन्ही किमती जर आपण घेतल्या या एवढ्या, तर आपल्याला काय मिळेल पहा. वेक्टर डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू वेक्टर आर, हे वेक्टर आर ॲज इट इज, आणि हे डी पी बाय डी टी जे आहे त्याला आपण वेक्टर एफ घेतलं आहे प्लस एम इंटू इथे एम इंटू वेक्टर व्ही, हे पीची किंमत आपण एम इंटू वेक्टर व्ही घेतली आहे, आणि हे डी आर बाय डी टी जे आहे त्याला परत वेक्टर व्ही, आणि हे मध्ये इथं क्रॉस आहे त्यामुळं वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर व्ही असं या ठिकाणी आपल्याला मिळालं पहा. पण आपण 11वीमध्ये पाहिलं होतं की सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट जर असेल, म्हणजे स्वतःशी जर घेतलेलं क्रॉस प्रॉडक्ट असेल जसं वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर व्ही, त्याचं उत्तर येतं 0, आणि त्यामुळं या ठिकाणी आपण वेक्टर डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू ही टर्म वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ आणि प्लस हे एम इंटू इथं व्ही 0 होणार त्यामुळं प्लस 0. आता फक्त राहिलं काय वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. मग वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ म्हणजे आपण त्याला काय म्हटलं आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. मग आता इथं आपण याला टॉर्क घेऊयात, डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू वेक्टर टॉर्क, आणि आपल्याला माहिती आहे आपण आता इथं काय म्हटलं स्टेटमेंटमध्ये, इफ द रिझल्टंट टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी इज 0, म्हणजे काय इफ टाऊ इज 0, मग आपण इथं टाऊची किंमत 0 घेऊ. इफ टाऊ इज 0 तर काय होईल डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू 0 येणार, वेक्टर डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू 0. आता कुठल्याही फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह 0 येत असेल, आता इथं डी एल बाय डी टी 0 म्हणजे काय वेक्टर एलचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 0, म्हणजेच एलचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. आणि कुठल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं की जे फंक्शन कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, हे आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या टॉपिकमध्ये, आणि म्हणून हा वेक्टर एल जो आहे तो कॉन्स्टंट. आणि अशा प्रकारे इफ द रिझल्टंट एक्सटर्नल टॉर्क म्हणजे टाऊ जर ॲक्टच होत नसेल म्हणजे 0 असेल तर एल इज इक्वल्स टू म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट, हेन्स द प्रूफ. अशा प्रकारे आपण या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची प्रूफ इथं आपण घेतली आहे. आणि आता इथं एक एक्झाम्पल घेतलं आहे मी, हे पहा एक व्यक्ती आहे की जी हातामध्ये एखादी अशी वस्तू घेऊन हात लांब करून अशी उभी आहे, आणि त्यामुळे काय होतं जितकं हात लांब असेल आणि मास ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, हे पहा इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ते मास जास्त अंतरावर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. जेवढं जास्त अंतरावर मास डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तेवढं मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, कारण आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर अवलंबून आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे हात असे लांब घेतल्यामुळं त्या व्यक्तीचं मास जास्त दूरवर पसरलेलं आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, आणि म्हणून इथं काय होणार त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय हा वाढणार, आणि आपोआप ओमेगा काय होणार कमी होणार. का असं होणार, बिकॉज आय इंटू ओमेगा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा प्रॉडक्ट जो आहे हा कॉन्स्टंट आहे, आणि हेच आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटममध्ये आत्ता आपण पाहिलं आहे. आता आयची किंमत जर वाढली तर ओमेगा आपोआप कमी होणार, आणि उलटं जर झालं तर आता पहा ही दुसरी डायग्रॅम बघा, इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या व्यक्तीचं मास जे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते आता कमी अंतरावर झालं आहे, कारण त्यांनी काय केलं ते दोन्ही हात जे आहेत ते असे जवळ घेतलेले आहेत, आणि ते हात जवळ घेतल्यामुळं त्या व्यक्तीच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं मास डिस्ट्रीब्युशन हे कमी अंतरावर झालेलं आहे, आणि त्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया आयची किंमत आपोआप कमी झाली आहे, आणि म्हणून ओमेगा काय होणार आहे आपोआप या ठिकाणी वाढणार आहे. याचाच अर्थ काय की
की आय इंटू ओमेगा इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड एल इज ऑलवेज कॉन्स्टंट. अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला ॲक्रोबॅट्स, डायव्हर्स ॲक्रोबॅट्स इन सर्कस असे आपल्याला सांगता येईल. आता हे पहा, एक बॅले डान्सरचं एक एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलं आहे. इथं हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे पहा. ही एक लेडी आहे की जी बॅले डान्स करते आणि आता तिने काय केलं आहे, पूर्ण हात असे लांब पसरलेले आहेत. म्हणजे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं काय झालेलं आहे, मास डिस्ट्रीब्युशन दूरवर पसरलेलं आहे. त्यामुळं इथं काय होणार, मुवमेंट ऑफ इनर्शिया आय वाढणार आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी कमी होणार. कारण ओमेगा इज इक्वल्स टू 2πn म्हणजे त्याची फिरण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ रोटेशन्स पर सेकंड ज्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी, ती कमी होणार या केसमध्ये. आणि इथं दुसरी केस बघा, या दुसऱ्या केसमध्ये हा जो ॲक्सिस आहे या अक्षापासून त्याचं मास डिस्ट्रीब्युशन कमी झालं आहे. कारण त्या लेडीने ते हात जे आहेत त्या ॲक्सिसच्या जवळ आणलेले आहेत. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आल्यामुळं मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी झालेला आहे, मास डिस्ट्रीब्युशन कमी झालेलं आहे आणि आपोआप एन काय होणार, वाढणार. म्हणजे इथं जास्त अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर फ्रिक्वेन्सीनी ती लेडी फिरणार या दुसऱ्या केसमध्ये इथं. आणि अशाच प्रकारे आपण समरसॉल्ट म्हणजे डायव्हर्स जे असतात, डायव्हिंग हा जो गेम आहे स्विमिंगमध्ये इव्हेंट आहे, डायव्ह करणे म्हणजे उडी मारणे. तर त्यावेळेस जे डायव्हर जे असतात ते डायव्हर आपले हात आणि पाय अशा प्रकारे जवळ घेतात. का जवळ घेतात, कारण त्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कमी व्हावा, मास डिस्ट्रीब्युशन कमी व्हावं आणि हवेमध्ये ते असे गोल जास्त फेऱ्या त्यांच्या व्हाव्यात. आणि मग पाण्यात जेव्हा उडी मारायची जेव्हा वेळ येईल तेव्हा परत ते हातपाय असे सरळ करतात आणि सेफली पाण्यामध्ये जातात. त्याचप्रमाणे हा देखील एक डायव्हर आहे पहा, की तो देखील उलट्या पद्धतीनं तो पाण्यात उडी मारतो आणि पाय जवळ घेतो आहे. आणि जवळ घेतल्यामुळे परत काय झालं, इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया आय कमी झालेला आहे आणि त्यामुळं आपोआप ओमेगा म्हणजेच एन वाढलेला आहे आणि तो त्या ठिकाणी अशा फेऱ्या मारतो हवेमध्ये आणि पाणीमध्ये उडी मारत असताना परत हातपाय सरळ करून सेफली तो पाण्यात उडी घेतो. अशा प्रकारे ही उदाहरण. आता हे पहा, हे ॲक्रोबॅट्स सर्कसमध्ये आपण अशा प्रकारचे ॲक्रोबॅट्स बघत असतो. आता इथं एक लेडी आहे, ती हात असे दूरवर पसरले. आता हा पहा, मी इथं हा ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा मी हा असा घेतला तर त्या व्यक्तीनं हात असे लांबवर पसरलेले आहेत आणि छत्री एक हातात मुद्दाम घेतली आहे आणि त्यामुळं काय झालं आहे की मास डिस्ट्रीब्युशन जे आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं ते दूरवर पसरलेलं आहे आणि त्यामुळं मुवमेंट ऑफ इनर्शिया आय वाढलेला आहे आणि आपोआप एन म्हणजे काय फ्रिक्वेन्सी किंवा फिरणं, हलणं, डुलणं, ते एन आपोआप कमी झालेलं आहे. आणि अशा प्रकारे ॲक्रोबॅट्स जे आहेत ते या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा उपयोग करून त्याचा त्या ठिकाणी फायदा असा करून घेतात. हे झाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा आपला हा टॉपिक. आपण इथे थांबूया आणि याच्यावरचे काही न्यूमरिकल्स एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण उद्या बघूयात. ओके, थँक्यू.